वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप आजपासून सुरू झालंय। निवडणूक विभागाने उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर हा महत्त्वाचा टप्पा सुरू केलाय। या प्रक्रियेअंतर्गत अंतिम उमेदवारांची यादी विभागानुसार जाहीर केली जाते। राजकीय पक्षांच्या उमेदवारांना त्यांची अधिकृत निवडणूक चिन्ह दिली जात आहेत, तर अपक्ष उमेदवारांना स्वतंत्र चिन्ह वाटप केली जात आहे। चिन्ह वाटप प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व प्रभागांमध्ये निवडणूक प्रचार अधिकृतपणे सुरू होईल। सोलापूरमधील बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याची महत्त्वाची माहिती आहे। प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीयांनी भेट घेतल्याची माहिती आहे। राजकीय हेतूने प्रेरित खरंतर हत्या झाल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला। पोलीस कोणत्याही दबावाखाली न येता त्यांनी ही चौकशी पारदर्शक केली पाहिजे। इलेक्शन होईपर्यंत प्रशासनाने अतिशय नीट काम त्या ठिकाणी केलं पाहिजे। कारण का जसं मी म्हणाली सामदाम आणि आता ह्यांना रक्ताची भूक बीजेपीला आली आहे। आज आमचे सगळे जे कॅन्डिडेट आहेत महाविकास आघाडीचे त्यांना वारंवार त्या ठिकाणी धमक्या येत आहेत। जीव मुठीत धरून ते लोक प्रचाराला लागलेत। खूप मोठ्या प्रमाणात दबाव येत आहे। बंडखोर जे आहेत त्यांना पण मोठ्या प्रमाणात त्यांच्यावर दबाव आहे। आणि आज ह्या पद्धतीत जर निवडणुका होत असेल तर तुम्ही निवडणुका घेताच का? बाळासाहेब सरवदे वय 36 त्यांच्या खून झालं होतं। त्यानुसार गुन्हे दाखल होऊन जेल रोड पोलीस स्टेशनला मृतकांच्या भाऊच्या फिर्यादीवर 15 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे। त्यापैकी 5 जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेले आहे। राहुल शिंदे, अतिश शिंदे, तानाजी शिंदे, अमरशंकर शिंदे आणि शालन शिंदे अशा 5 आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्याची प्रक्रिया केलेल्या आहेत। उर्वरित आरोपी अटक करण्याबद्दल आता सर्व पोलीस स्टेशनच्या आणि क्राईम ब्रांचच्या टीम कामात लागलेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।